नमस्कार मित्रांनो. डिसेंबर महिना 2025चा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये मेष राशीच्या 8व्या स्थानात म्हणजे ज्याला आपण अशुभ स्थान किंवा मृत्यू स्थान म्हणतो, त्यामध्ये महत्त्वपूर्ण ग्रह जसं की रवी, मंगळ, बुध, शुक्र हे भ्रमण करत आहेत. याचप्रमाणे मेष जी रास आहे ही 7.5 चाललेली आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरचा जो महिना आहे हा मेष राशीसाठी अशुभ जाणार आहे का? तर अजिबात नाही. कारण तुमच्या राशीचा जो भाग्यश आहे गुरु हा तुमच्या चतुर्थ स्थानामधून तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये हे जे सर्व ग्रहमंडळ आहे हे मेष राशीच्या जीवनावर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 8 तारखेनंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा नंबर 1चा अशुभ फलदायी ग्रह बुध हा तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. बऱ्याच कालावधीकरता या महिन्यातल्या तो तुमच्या 8व्या स्थानातच राहणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जरी 8व्या स्थानात बरेचसे ग्रह भ्रमण करत आहेत तरीसुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे कार्यकर्तृत्व आहे ते समाजासमोर येणार आहे. अर्थात तुमच्यात जो आत्मविश्वास आहे तो या महिन्यामध्ये जरूर दिसणार आहे. नवनवीन आव्हानं तुम्ही स्वीकारणार आहात आणि ती पूर्णसुद्धा करणार आहात. इथे फक्त एकच गोष्ट आहे की थोडासा मानसिक तणाव जाणवेल. अर्थात तुमच्या राशीसाठी मानसिक तणावाला कसं सामोरं जायचं हे वेगळं काही सांगायची गरज नाही. फक्त इथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे की भावनेच्या आरी जाऊन पटापट निर्णय घेऊ नका, थोडासा सखोल विचार करूनच निर्णय घ्या. बाकी जर का सांगायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय उत्तम असणार आहे, काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे हा नेमका कशा प्रकारचा राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत आहे. दिनांक 20 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. राशीचा जो पंचमेश सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह रवी हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि हा दिनांक 16 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा अष्टमेश अष्टम स्थानातच असणार आहे आणि राशीचा जो लाभेश आहे शनी हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो मार्गस्थ झालेला ही अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आहे. एकंदरीतच आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर काळजी करू नका, तुमचा आर्थिक स्तर त्या संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये अतिशय स्थिर असणार आहे. उलटपक्षी साधारणतः या महिन्याच्या 12-13 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला सुरुवात होते. म्हणजे तो तुमचं जे इन्कम आहे ते स्टेबल राहील किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही चांगले लाभ तुम्हाला या महिन्याच्या जवळजवळ 12-13 तारखेनंतर मिळावयास सुरुवात होईल. अजिबात काळजी करू नका. जर का तुम्हाला नवीन गुंतवणूक करायची असेल तर साधारण 18-20 तारखेनंतर ती जरूर करू शकता. लाँग टर्ममध्ये केलेली गुंतवणूक नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अंदाज बरोबर ठरणार आहेत. त्यामुळे या संपूर्ण महिन्यामध्ये काळजी करू नका, फक्त थोडंसं तुमचे जे खर्च आहेत यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कारण रवी मंगळ जर तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय तर सप्तमदृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहत आहे आणि त्यामुळे खर्च थोडेसे जास्त होऊ शकतील. यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं तर आर्थिक स्तर तुमचा अतिशय उत्तमच असणार आहे. गृहसौख्य किंवा फॅमिली हॅपीनेसबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा गुरु दिनांक 5 तारखेनंतर वक्री होऊन तुमच्या तृतीय स्थानामध्ये जाणार आहे. काळजी करू नका. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध अतिशय उत्तम असणार आहेत. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण जर का तुम्हाला काही डिसिजन घ्यायचे असतील, निर्णय घ्यायचे असतील तर जवळजवळ 6-7 तारखेच्या आधी घ्या. असे डिसिजन म्हणजे जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेली वास्तू विकायची असेल, त्या संदर्भातले काही कागदोपत्री व्यवहार असतील तर ते साधारण 6-7 तारखेच्या आधी उरकून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 15-16 तारखेनंतर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल विचार करायचा झाला तर गेल्या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे
तू मोहिमेसारखी गोष्ट बघितलेली असेल. काळजी करू नका, या संपूर्ण महिन्याच्या जवळ-जवळ 20-22 तारखेनंतर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. म्हणजेच रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप जर का करायची असेल, तर त्याकरता सुद्धा साधारण 20-22 तारखेनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तमच असणार आहे. काळजी करू नका. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा साधारणतः 20-22 तारखेनंतरचा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. त्यापूर्वी थोडंसं तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल, अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम सरळ तुमच्या शारीरिकतेवरती होणार नाही. काळजी करू नका. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. तुम्ही जे काही प्रयत्न करणार आहात त्यांना तुमच्या अपेक्षेप्रमाणेच रिझल्ट्स मिळणार आहे. अर्थात प्रयत्न करणं मात्र तुमचं काम आहे आणि त्याचे रिझल्ट देणं ग्रहांचं काम, आणि ते तुम्हाला निश्चितच मिळतील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. मेष राशीकरता वैवाहिक जीवनाचा कारक शुक्र, हा शुक्र तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि जवळजवळ 20 तारखेनंतर हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर जे ताणले गेलेले नातेसंबंध होते गेल्या जवळ 4-5 महिन्यामध्ये, ते आता बऱ्याचशा प्रमाणात रुळावर येणार आहेत. खास करून वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाणं आणि तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ही व्यवस्थित राहणं, पूर्ववत होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्याच्या जवळजवळ 20-22 तारखेनंतर निश्चित आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मेषराशीच्या व्यक्तींना विवाह करायचा आहे, विवाहसुख ज्या मंडळी आहे त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तो अतिशय उत्तम असणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळं मिळते. म्हणजेच विवाह ठरणं, साखरपुडा होणं, एंगेजमेंट होणं किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे स्थळ मिळणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. याचप्रमाणे जे तुमचं करिअर आहे या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश किंवा जो कर्मेश आहे शनी, हा शनी तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करत आहे. अर्थात गेल्या जवळजवळ 2.5-3 महिन्यापासून हा वक्री होता, मात्र या महिन्यामध्ये तो मार्गस्थ झालेला आहे. त्यामुळे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं तुमच्या अपेक्षेप्रमाणे असेल. वर्षांबरोबर तुमचे नातेसंबंध चांगले राहतील, सहकर्मी तुम्हाला मदत करतील. इथे आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वाची आहे की ज्या मेषराशीच्या व्यक्तींना कामाच्या संदर्भात, करिअरच्या संदर्भात बाहेरगावी जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण कालावधी, हा संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. तर एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये जरी अष्टम स्थानात किंवा मृत्यूस्थानात, अशुभ स्थानात महत्त्वपूर्ण जरी ग्रह भ्रमण करत असले तरी त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे तुमच्यासाठी निश्चितच चांगले मिळणार आहेत. काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम. तर साधारणतः दिनांक 6 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय त्याच्यावर अष्टमात असणारा जो बुध आहे हा त्रिकोण योग करणार आहे. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान उरकू शकता. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर राहतील. याप्रमाणे दिनांक 7 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. खास करून कागदोपत्री व्यवहार तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं जर का तुम्हाला हाती घ्यायची असेल, निश्चितपणे हाती घेऊ शकता. याचप्रमाणे जे मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की ज्यांना परदेश गमन करायचं आहे कार्यक्षेत्राच्या संदर्भात किंवा करिअरच्या संदर्भामध्ये, त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला शनी आणि मंगळाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. तर साधारणतः 8 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. या दरम्यान जर का तुम्ही कुठले प्रवास योग करत असाल किंवा प्रवासात असाल तर त्या संदर्भात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज थोडे चुकू शकतील ज्या निमित्ताने तुम्ही प्रवास करत असाल, ते थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील किंवा सजग राहा. याचप्रमाणे दिनांक 10 तारखेला बुध आणि हर्षलचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. थोडंसं मानसिक तणाव या दरम्यान जास्त जाणवू शकेल. आर्थिक व्यवहारावर थोडंसं बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. अनपेक्षित आर्थिक व्यवहार होऊ शकतील. काळजी घ्या. दिनांक 11 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुम्हाला अनपेक्षित काही चांगल्या कल्पना सुचू शकते.
आणि या संकल्पना तुमच्या भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात निश्चितच तुम्हाला लाभदायी ठरणार आहे. तर त्यामुळे त्याचा तुम्ही जरूर उपयोग करून घेऊ शकता. दिनांक 21 तारखेला शनी आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. या दरम्यान जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. कदाचित त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या सुद्धा काही तक्रारी डोकं वर करू शकतील, परंतु हा जो इफेक्ट आहे, हा जो परिणाम आहे, हा तात्कालिक आहे. तेवढ्यापुरता आहे, टेम्पररी इफेक्ट असेल. यानंतर दिनांक 24 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा केंद्रयोग होणार आहे. तर या दरम्यान तुम्ही आणि तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्यामध्ये गैरसमजाचं थोडंसं वातावरण तयार होईल. या दरम्यान तुमचे आर्थिक व्यवहार असेल त्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 30 तारखेला बुध आणि शनीचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. या दरम्यान थोडंसं कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घ्या. चुकीचे आर्थिक व्यवहार किंवा चुकीचे निर्णय घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भातला थोडासा मानसिक तणाव या दरम्यान जाणवू शकेल. या महिन्याची पौर्णिमा आहे ती दिनांक 4 तारखेला आहे आणि जी अमावास्या आहे ती दिनांक 20 तारखेला आहे. पौर्णिमा आणि अमावस्येदरम्यान रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे थोडं जास्त असतं. त्यामुळे आपण जास्त भावनातीत होतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. आणि तुमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्ही लगेचच्या लगेच निर्णय घेऊन मोकळे होता. अर्धी कृती मग विचार असा काहीसा तुमचा स्वभाव आहे. तर तुम्ही थोडंसं लक्षात घ्या. या महिन्याच्या 4 आणि 20 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं डिसेंबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.